चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आता खरी राजकीय लढाई आहे ती महापौर पदाकरता। विशेष म्हणजे या सत्ता संघर्षामध्ये काँग्रेसच विरोधक ठरताना दिसतीये। काँग्रेसच काँग्रेसचा विरोधक आहे, असं का घडतंय पाहूया। महापौर पदासाठी चंद्रपुरात धुमश्चक्री। काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न। काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर कोण बनणार यावरून नगरसेवक पळवापळवीचा सुरू असलेला काँग्रेसचा वाद आता नगरसेवकांना धमकी देणं, अपहरण करणं अशा कारणावरून पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनाच पळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या अपहरणाच्या प्रयत्नानं एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी संध्याकाळी नागपूरकडे जाणारी एक बस थांबवून काँग्रेस नगरसेवकाला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। मास्क लावून आलेल्या काही लोकांनी हा प्रयत्न केला। पोलिसांनी या प्रकरणी 6 लोकांविरोधात गुन्हा नोंदवलाय, तर एका आरोपीला अटक केली आहे। यावर प्रदेश नेतृत्वानं लक्ष घालून असं करणाऱ्यांना तंबी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे। राज्याच्या नेतृत्वाने तातडीने दखल घेऊन त्या पद्धतीचं हा विषय संपवला पाहिजे। विदर्भात एकमेव महानगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने आलेली आहे आणि अशा पद्धतीत समजा जे चाललेलं आहे, जे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय ते काही बरोबर नाही आहे। त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे। चंद्रपूर मनपा निवडणुकीत काँग्रेस 27 नगरसेवक निवडून आणत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं महापौर पदाचा मार्ग सोपा राहिलेला नाहीये। काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षातच 2 गट आमने सामने उभं ठाकल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला काँग्रेस नेतृत्व महापौर पदावर दावा ठोकताना दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधीलच काही नगरसेवक वेगळी भूमिका घेत असल्यानं पक्षासाठी ही डोकेदुखी ठरतीये। नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचं वगैरे, पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल। मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे। संपर्कात आहे। शेवटी अशा वातावरणामध्ये या 2 गटाच्या राजकारणामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना तर चांगल्या पद्धतीचा विकास हवा आहे, गावाचा विकास हवा आहे। सत्ता नको, कोणी नेत्याच्या नावाने चालणारी सत्ता नको आहे, त्यांना विकास हवा। महापौर कोण होणार याचा फैसला आकड्यांवर होणार की राजकीय समझोत्यावर, हा प्रश्न सध्या चंद्रपूरकरांच्या मनात आहे। एकूणच निवडणूक संपली असली तरी सत्ता संघर्ष अजूनही कायम आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत पुढील काही दिवस राजकीय उलथापालथीचेच असणार हे मात्र निश्चित। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।